नमस्कार. मायेची आस म्हणजे गाव, स्वप्नांचा ध्यास म्हणजे गाव. प्रत्येकाला आपलं गाव हे खूपच प्रिय असतं. गावापासून कितीही दूर राहिला तरी कधीतरी गावात येणं त्याला गरजेचं पडतं आणि गावाची ओढ त्याला कुठेही गेला तरी स्वस्थ बसू देत नाही. परंतु एखाद्याचं गावच पूर्णपणे विस्थापित होत असेल तर त्याच्या भावना नक्की काय असतील? अनेकदा अनेक प्रकल्पामध्ये, धरणांमध्ये अनेक गावं यापूर्वी विस्थापित झालेली आहे आपण पाहतो. त्यानंतर कधीतरी त्या धरणातलं पाणी कमी झाल्यानंतर मोठ्या आपुलकीनं आपलं गाव पाहण्यासाठी आपल्या मुलाबाळांसह येणारी माणसं सुद्धा आपण पाहतो आणि त्यातून त्यांना जो आनंद मिळतो तो फारच अवर्णनीय असतो. कारण एकदा विस्थापित झालं की जे पूर्वीचं गाव असतं ते गाव तसंच पुन्हा नवीन ठिकाणी वसेलच याची काही शक्यता नसते. प्रत्येकजण आपापल्या मार्गानं पोटाच्या शोधार्थ जात असतो आणि त्यानंतर गाव म्हणून अशी कुठलीही एक खून त्या गावाची किंवा त्या सगळ्या गावकऱ्यांची राहत नाही. एक नाळ अशी कुठलीही बांधून राहिलेली जात नाही आणि त्यामुळंच एकदा विस्थापित झालं की विस्थापितांचं जीणं काय असतं हे कळणं फार महत्वाचं आहे. आणि याच भूमिकेतून आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांभुळणे या गावी. या गावाचं वैशिष्ट्य असं की पुणे बेंगलोर महामार्ग जो आहे त्या महामार्गापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर डोंगरावर हे गाव वसलेलं होतं. तिथूनच तेवढ्याच अंतरावर जवळच वाई शहर आहे आणि त्याच्या पश्चिमेला जावळी तालुका लागतो. आज या गावाचं केवळ हे जे ग्रामदैवत आहे हे ग्रामदैवतच या ठिकाणी आहे. बाकी पूर्ण घरं इथली संपूर्णपणे पडलेली आहेत. इथले सगळे लोक पोटापाण्याच्या शोधार्थ खाली विस्थापित होऊन काही खाली वाई तालुक्यात गेलेत, त्यातलेच काही जावळी तालुक्यात देखील गेलेले आहेत. नक्की हे गाव कसं विस्थापित झालं आणि त्यानंतर या सगळ्याची पार्श्वभूमी सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत आज आमचे मित्र ॲडव्होकेट विशाल महाडिक. ते व्यवसायानं जरी वकील असले तरी सुद्धा ते या जांभुळणे गावचे खातेदार देखील आहेत. त्यामुळं इथला बराचसा इतिहास किंवा इथलं जी काय पार्श्वभूमी आहे, इथली लोक कशी विस्थापित झाली, कोणत्या कारणांमुळे त्यांना विस्थापित व्हावं लागलं, या संबंधीची बरीचशी माहिती त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण या संपूर्ण जांभुळणे गावचा इतिहास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. विशाल, स्वागत आहे तुमचं या आमच्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर. नमस्ते, मी विशाल महाडिक. हे गाव मूळचं वैराटगडच्या कुशीत लपलेलं, वैराटगडचे जे गड आहे त्या गडांच्या गडकऱ्यांचं हे गाव. हे मूळचं लकडे की जे आताचे सावंत आडनाव लावतात त्या लकड्यांचं गाव. या गावात फार पूर्वीपासून हे अगदी गडाच्या किल्लेदाराचे काम भूमिका ही अगदी प्रामाणिकपणानं उपजीविका करून वटवत होत आहे. या गावात बरीच साधारणतः 8 ते 10 घरं, साधारणतः 40 ते 45 अशी लोकसंख्या असणारे हे मूळचं गाव. हे गाव 1968 सालापर्यंत अगदी गुण्या गोविंदानं शेतीवर आणि पशुपालन करून उपजीविका जगवत होतं. 1968 साली प्रचंड मोठा भूकंप झाला आणि या भूकंपात सर्व घरांची पडझड झाली. त्या पडझडीनंतर बरीचशी लोकांनी मानसिकतेचा जो धसका घेतला, शासनाने यांना मदतही केली आणि त्या धसक्यानंतर 2च वर्षात 72चा दुष्काळ पडला. इथं पाण्याचा एकच विहीर आहे. त्या विहिरीच्या पाण्याच्या दुष्काळात पाणीचं साठवून खाली गेली आणि लोक उपजीविकेसाठी काही जण, बराचसा लकडी समाज किंवा सावंताळी ही मशवे तालुका जावली तालुक्यात गेली आणि काही वर्ग हा वाघजावडी तालुक्यात गेला. आणि ह्या गावाचं जे मूळ ग्रामदैवत आहे ते बाळोबा, त्या बाळोबाच्या समोर आपण आता उभा आहोत. आणि हा दोन्ही गावची लोक म्हणजे मशवेचे सावंत असतील आणि वाघजावडीची ही ह्या कार्यक्रमानिमित्त बाळोबाच्या यात्रेसाठी, बाळोबाच्या उत्सवासाठी ही नेहमी एकत्र येत असतात. आणि त्यात एवढंच फक्त आता सध्या तूर्त हा येतो आहे. इथं बाकी तर सर्वांची शेती नाही, वन्य प्राण्यांचं नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसान, पाण्याची असणारी टंचाई आणि अपुरी शेती, एक पीक पद्धतीची असणारी शेती, त्यामुळे लोकांना पोटा पाण्यासाठी विस्थापित व्हावं लागलं आणि ते हे जांभुळणे गाव सोडून जवळच्या भागात स्थलांतरित झाले. तर आपण पाहतोय हे जांभुळणे गावचं हे ग्रामदैवत आहे. काय नाव विशाल याचं?
बाळोबा देवस्थान, आता त्याला बाळ सिद्धनाथ देव असंही म्हटलं जातं. ह्या मूर्त्या जर आपण पाहिल्या तर खूपच जुन्या काळातील मूर्त्या दिसत आहेत या. म्हणजे त्याची एकूण जी जडणघडण आहे, की हे जे हा जो दगड आहे हे सगळं बघितलं तर हे मला वाटतं एकाच दगडावर ह्या मूर्त्या दोन हे केलेल्या दिसत आहेत खाली. एका दगडावरती. एकाच दगडावर वर दोन मूर्त्या कोरलेल्या आहेत. हे खूप जुनी शैली आहे ही मूर्त्यांची. आणि याच ग्रामदैवत जो बाळोबा आहे त्याच्या या बाजूला हा दक्षिणमुखी मारुतीची सुद्धा मूर्ती आपल्याला दिसते. आणि ही मूर्ती सुद्धा खूप जुनी आहे. बाळ सिद्धनाथचं व्याजवडीतलं मूळ देव हिथं देवस्थान आहे असं स्थानिक लोक सांगत असतात. आणि हे जे मंदिर आहे ते फार पुरातन आहे. अगदी 100 वर्षापूर्वीचं हे बांधकाम आजूबाजू जर पाहिलं तर दिसून येते. हा पूर्ण दगडी बांधकाम आहे हे. याच्यामध्ये लाकडाचं आणि हे आता सध्या रिनोव्हेशन केलेलं आहे. वर पत्रा वगैरे बदलून हे सध्या नवीन नूतनीकरण केलेलं आहे. परंतु हे मूळ आहे, मूळ जो ढाचा आहे देवळाचा तो पूर्णपणे जुना आहे. आपल्याला काहीतरी हे जुनं दगडी बांधकाम दिसतंय. मला वाटतं ही काहीतरी समाधी सदृश हे बांधकाम आहे. कदाचित इथल्या जे गडकरी वगैरे जे असणार आहेत या गडावरचे किंवा जे आताचे लकडे यांच्या पूर्वजांचे किंवा जो त्यांचा मूळ पुरुष असेल त्यांची ही समाधी वगैरे या ठिकाणी असू शकते. कारण हे बांधकाम जर बघितलं तर अतिशय जुनं बांधकाम आहे. आता याची बरीचशी पडझड झालेली आहे. आता आपण ही जर माती बघितली तर ही माती अतिशय मऊ आहे. सहज हात लावला तरी ही माती आपल्या हातात येते. म्हणजे इथं इतक्या वर्षापासून ही शेत हे पडून आहेत, परंतु तरी सुद्धा ही अतिशय मऊ माती आहे. मला कारण एक असं असणार आहे की इथं कधीही रासायनिक खतांचा वगैरे वापर झालेला नसणार आहे. कारण एवढ्यावर ही रासायनिक खतं वगैरे या माणसांना आणणं शक्य नाही इथल्या शेतकऱ्यांना. त्यामुळे ही माती पूर्णपणे सेंद्रिय आणि सुपीक आहे. मगाशी जसं विशाल आपल्याला सांगितलं की इथं या मातीमध्ये जमिनीखालची पिकं म्हणजे रताळे, बटाटे वगैरे असली पिकं जी चांगली यायची पूर्वीच्या काळी, त्याला कारणच हे असणार आहे की पूर्णपणे सुपीक अशी माती दिसते. आता आपण या गावची जी हद्द आहे या हद्दीच्या शेवटच्या टोकावर उभे आहोत. इथून पाठीमागं आपण माझ्या बघितलं तर पाठीमागं जो दिसतोय तो वैराटगड दिसतोय. आणि तसंच खाली गेलं तर त्या बाजूला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे. तसंच पूर्णपणे ही जी सह्याद्रीची अशी डोंगर रांगा दिसत आहेत. आणि या डोंगर रांगांच्या वरच मांढरदेव दिसतोय, पांडवगड दिसतोय. खाली जे त्या डोंगराच्या दोन डोंगरांच्या मध्ये दिसतंय ते वाई शहर आहे. अलीकडे डोंगराच्या अलीकडं जे प्रसिद्ध असं बावधन असतं, बावधनचं बगाड होतं ते बावधन गाव आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूला जे नागेवाडी धरण आहे. आणि त्याच डोंगराच्या वर राजपुरी आणि की जे तिथून पाचगणी, महाबळेश्वर वगैरे ही शहर पश्चिमेच्या बाजूला आपल्याला तिथून दिसत आहेत. आणि हा समृद्ध असा कृष्णाकाठचा शेतीचा असा परिसर आपल्याला इथून दिसतोय. म्हणजे एवढ्या जवळ हे वाई शहरापासून किमान 5-6 किलोमीटर अंतरावर असणारं हे गाव आहे. आणि MIDC पासून जवळ आहे. आणि एवढं जवळ असून सुद्धा या गावचा म्हणावा असा विकास गेल्या 25-30 वर्षामध्ये इथं कुणी करू शकलेलं नाही. जांभुळणे गावाला जी पाणी पुरवठ्याची जी सोय पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेली ही विहीर आहे. विहीर म्हणता येणार नाही. आणि आडापेक्षा थोडीशी मोठी आणि विहिरीपेक्षा थोडीशी लहान असा हा पाण्याचा स्रोत आहे. आणि हे पूर्णपणे बांधकाम जे आहे हे दगडामध्ये बांधलेलं आहे. अतिशय चिऱ्यामध्ये बांधलेलं बांधकाम आहे. चुन्यांचं बांधकाम आहे. वरचा परिसर आता वरचा पूर्ण कठडा त्याचा पडलेला आहे. परंतु हे खूप जुनं बांधकाम असणार आहे. अजूनही पाणी भरपूर आहे. आज एवढा उन्हाळा असून सुद्धा यात चांगल्या पद्धतीचं पाणी या विहिरीमध्ये दिसतंय. अजूनही त्याचे पाण्याचे स्रोत चालू आहेत. त्यातून पाणी येतंय त्या विहिरीमध्ये पडतंय. आणि या बाजूला मागच्या बाजूला हा जो छोटासा हौद आहे या हौदाची रचना म्हणजे इथं गुरांना पाणी पिण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी या हौदाची या ठिकाणी रचना केलेली आपल्याला दिसते. आता विशाल साधारणपणे किती कुटुंब मूळची इथं असणार आहेत, म्हणजे किती घरं मूळची इथं पूर्वी होती? या ठिकाणी 1968 साली एकूण 15 घरं होती. आणि जनतेच्या माहितीसाठी 1968 साली जो भूकंप झाला
आणि त्यावेळी म्हणजे सर्वच घरांची पडझड झाली आणि त्या पडझडीत नक्की कोणाकोणाची घरे होती आणि घर नंबर काय होते ते थोडक्यात जनतेच्या माहितीसाठी मी तुम्हाला थोडक्यात वाचूनच दाखवतोय की जे घर नंबर 1 होतं त्यावेळेच्या नोंदीनुसार की ते पांडू महादू सावंत, घर नंबर 2 बयाजी महादू सावंत, घर नंबर 3 लक्ष्मीबाई विठोबा सावंत, घर नंबर जे 4 होतं घर नंबर 4चा उल्लेख नाही पण गणपत भिकू सावंत, घर नंबर 5, विष्णू आबाजी सावंत, घर नंबर 7, बापू सखाराम सावंत, घर नंबर 8, येनबा आबा सावंत, घर नंबर 10, तसंच दगडू रामा सावंत यांचंही घर होतं, सुभद्रा गुलाबराव सावंत यांचंही घर होतं आणि दगडू कृष्णा सावंत यांचंही घर होतं. अशी साधारणतः 15 घरं या ठिकाणी अस्तित्वात होती. 68 साली 15 घरं इथं होती. 15 घरे सावंत म्हणजे पूर्वीचे लकडे, पूर्वीचे लकडे की त्यांचं गडकरी हा जातीनाम गडकरींचं त्यांना वतन इथे मिळाले लिहिलेलं आहे, त्यामुळे ते इथं आलेले असतात. इथं आले. इथं महार समाजी सुद्धा लोक होती त्यांनाही सुद्धा गडकरी म्हणून जातीनाम गडकरींचं जे शेती मिळाली क्षेत्र मिळालं होतं ते सुद्धा या ठिकाणी राहत होते आणि तेही गडाची सेवा करत होते आणि ते इथे स्थानिक रहिवासी पण होते. ब्राह्मण सुद्धा काहीतरी आहेत त्यात. या ठिकाणी खंडेराव देशपांडे यांचंही सर्वे नंबर 2 असे त्यांचं नाव होतं आणि कारखानीस की जे आता सध्या मशवी तालुका जावळीमध्ये सगळ्यात मोठे शेतकरी आहेत खातेदार आहेत तेच कारखानीस इथे त्यांचं पण नाव होतं ते. त्यानंतर त्यांची जमीन ह्या कुळ कायद्याने ह्या लकडे उर्फ सावंत यांना मिळाले गेले. तर इथं मुस्लिम समाजातल्या व्यक्तींनी सुद्धा शेतीसाठी असणार व्यवहार हा झालेला दिसून येत आहे. म्हणजे एकूणच सर्व जाती धर्माचे लोक इथं त्या काळी राहत असणार आहेत. पूर्वीच्या काळी जर बघितलं आपण की फारसे रस्ते दळणवळणाच्या सोयी नव्हत्या. लोक असेच पायवाट्यानं जायचे किंवा तेव्हा तेवढ्या उपलब्धच नव्हत्या. परंतु नंतरच्या काळात जेव्हा बाकीच्या ठिकाणी सोयी उपलब्ध व्हायला सुरुवात झाली त्यावेळेला नक्की या बाजूला काय कारण असेल की इथं वरपर्यंत रस्ता राहायला वीज मला वाटतं आता खूप उशिरा आली वीज इथं. ते सुद्धा वैराटगडाच्यामुळं वीज यांना मिळाली. हा, तर त्यावेळेला सुद्धा यांच्याकडं काय लक्ष दिलं नाही किंवा कशा पद्धतीने यांचं स्थलांतर कसं होत गेलं? प्रामुख्याने इथला व्यवसाय हा शेती, एकपीक शेती आणि दुग्ध व्यवसाय. आणि इथं शेती करत असताना वन्य प्राण्यांचा जास्तीत जास्त त्रास होत होता. म्हणजे रानडुक्कर असेल, अगदी आता गवे असतात. वारंवार म्हणजे वन्य प्राणी सायळ अशा वन्य प्राण्यांमुळे इथले पीक पद्धती धोक्यात आलेली होती. आणि एक पीक पद्धती घ्यायची आणि पशुधन सुद्धा वाचवण्यासाठी यांना फार कष्ट करावं लागायचं. आणि एक पीक पद्धत झाल्यानंतर दळणवळणाच्या सोयी कमी, यांचे बरेचसे नातेसंबंध हे पलीकडच्या भागात मग कोलीवाडी असेल, मशवे असतील किंवा त्या परिसरात नातेसंबंध दळणवळणाच्या जर विचार केला तर यांना बाजारपेठेचं मुख्य गाव बावधन. आठवड्यातून एक दिवस बावधनला जायचं, बाजाराला साहित्य घेऊन यायचं आणि इथं त्यांची उपजीविका चालायची. रस्ते नसल्यामुळं पायवाटच होती. पाण्याची सुविधा म्हणजे आता पाहतोय आपण ती एकमेव एकच विहीर. त्याही विहिरीला पिण्याचं पाणी, शेतीसाठी पाण्याची मुबलक व्यवस्था नव्हती. गुरांची व्यवस्था ही पाण्याला अगदी तोकडी होती. नाही, शेती पूर्णपणे इथं जिरायतच एकच पीक होणार. त्यानंतर काय दिवाळीनंतर फारसं काही इथं होत नसणार आहे की पहिल्या नाचणी, भात किंवा वरी वगैरे असली पिकं पावसाळ्यात इथं प्रचंड पाऊस पडत असणार आहे आणि त्या पावसाळ्याच्या पाण्यावर जी काय येतील ती पिकं त्यावेळेला एक पीक होणार आहे. त्यानंतर साधारणपणे पावसाळ्यानंतर पीक निघाल्यानंतर पशुपालन हा एक मुख्य व्यवसाय असणार आहे. त्यानंतर सुद्धा 68 नंतर सुद्धा काही वर्ष इथं लोक होती. त्यानंतर सुद्धा इथं राहायला होती लोक. 1972 साली महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाच्या झळा ह्या नदीकडच्या गावांना सुद्धा बसल्या गेल्या. आणि इतर डोंगरावरचं गाव इथं ही विहीर जर सोडली तर गडावर पाण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि दुसऱ्या पर्यायासाठी यांनी त्यांची जी मानसिकता होती या लोकांची, 68 साली झालेला भूकंप त्यानुसार शासनानं त्यांना कर्ज स्वरूपात दिल्लीत केलेली मदत, ह्या धक्क्यातून सावरता दुष्काळाच्या झळा त्यांना मिळाल्या. आणि वाढती लोकसंख्या, अपुरं शेतीतलं उत्पन्न, त्यामुळं यातली बराचसा वर्ग तो मसवे तालुका जावली या ठिकाणी सावंतवाडीत
स्थायिक झाला, काही वर गावागावडीत गेला, की जेणेकरून त्यांना स्थानिक राहून तिथली खालची शेती बघून आणि बाजारपेठेचं दुसरं उत्पन्नाचं साधन काही मिळेल त्या उत्पन्नाच्या साधनासाठी ती तिकडं वर्ग झाली. मला वाटतं दुष्काळाच्या काळात शासनानं त्यांना काहीतरी मदतही केलेली आहे, तगाईचे वगैरे त्यांचे आजही त्यांच्या सातबारावरती हा. मी जे आता ज्यांची नाव वाचून दाखवली त्यांची जर सातबारे तुम्ही काढून पाहिले तर आजही त्यांनी भूकंपामुळे नुकसान भरपाई, तगाईमुळे असे शेरे दिलेत. 10 शेतकऱ्याला जर 1500 रुपये दिलेत तर त्यांनी ते समान 10 हप्त्यात भरून देण्याची हमी घेतलेली आहे त्यांनी. म्हणजे शासनाने त्यावेळी मोफत काय दिलं नाही, म्हणजे त्याही लोकांना त्या काळात समान हप्त्यात कर्ज स्वरूपात देऊन आणि घर तारण घेऊनच कर्ज दिलेलं आहे त्यांनी त्यावेळी. आता त्या काळात समजा 68 ते 72 पर्यंत बऱ्यापैकी इथं लोक होती, पण त्या काळात शाळेची किंवा इतर काही सुविधा इथं होत्या किंवा ग्रामपंचायत किंवा काय इतर सुविधा यामध्ये होत्या अशा कुठलेही पाऊल खुना की इथं शाळा होती, सार्वजनिक ठिकाणी शाळा आहे असं शेतकऱ्यांना की जे आता दुसरीकडं विस्थापितांसारखं जीवन जगतायत की ते विस्थापितांचं जीवन न जगता इथं ते जगू शकतील. जांभुळणे या गावी ज्यांचं बालपण गेलं किंवा ज्यांचा जन्म तिथं झाला परंतु काही कारणानं विस्थापित होऊन त्यांना इतरत्र जावं लागलं, असे जुन्या पिढीतील काही ज्येष्ठ नागरिक आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीनं तिथं आपलं जीवन सुरुवात केलं आणि त्यानंतर का ते खाली इतर ठिकाणी विस्थापित झाले या संदर्भात आपल्याला काही ज्येष्ठ नागरिक इथं आपल्याला माहिती देणार आहेत. बाबा सांगा. माझं मारुती नाना सावंत. आम्ही जांभुळणी येथे राहत होतो. गोरं ढोरं करून बाजारला जायचो, दूध घालायला जोडलं जायचो आणि ते आपलं साध्या ह्याच्यात कसं तरी दिवस काढायच होतो आम्ही. आपलं खराब म्हणजे काय खाण्यापिण्याचे हे सर्व आपलं जे काय पिकल त्याच काढत होतो. मजुरी बिजुरी कुठं नाही, काय नाही. आणि ते डुकरं आल्यामुळं आम्हाला गाव सोडावं लागलं. माझं नाव रामदास विष्णू सावंत, राहणार मशवी, पण मूळचं आम्ही जांभुळण्याचे रहिवासी. आम्हाला या ठिकाणी मशवेरा जमीन मिळाली ती राजांच्या काळातली मिळालेली 3 ठिकाणी मिळाली होती. एक सोमर्डीत मिळाली होती आणि नंतर एक आचऱ्यात होती, पण त्या दोन्ही आजोबा पंजोबांनी विकून आम्हाला इथं स्थायिक राहिलो आणि जांभुळणं गाव आमचं मूळचं, तिथं आम्ही सजावून सगळं रहिवासी करत होतो. पाऊस काठी बैल गुरं ढोरं सगळं आमचं तिथं मूळ गाव असल्यामुळे आम्ही तिथं जायचो. आणि त्यानंतर वन्यप्राण्यांचा लय त्रास झाल्यामुळं याच ठिकाणी आम्ही स्थायिक झालो आणि तिथे जाऊन आज सारे सण सूद सगळे साजरे करतो आम्ही. पण वस्ती काय तिथं राहिली नाही, सगळा उठाव झालेला आहे. आता तुम्हाला ग्रामपंचायत तिथं होती का पूर्वी? ग्रामपंचायत पूर्वी नव्हती, पण वडिलांची त्यांनी जी सांगितली की यादवाडीमध्ये आपली ग्रामपंचायत स्थायिक झालेली आहे. महसुरी गाव असून सुद्धा तिथं वेगळी ग्रामपंचायत नव्हती, ती व्याजवाडीलाच हे गाव पंचायतीला जोडलेलं गाव. परंतु त्यासाठी मग त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेला वस्ती होती त्यावेळेला तिथं रस्ता, लाईट, वीज प्रयत्न केला का? लाईटला कुणीही प्रयत्न केला नाही. नंतर त्या महाराजांच्या ह्याच्यामुळं आम्हाला ती लाईट मिळाली. त्या आम्ही स्वतः खांबवर गावकऱ्यांनी काय निम्मे चढवले आणि बोर्डाच्या लोकांनी काय निम्मे ती लाईट किती साली आणली एक आठवण नाही, पण ती आम्ही लाईट वर नेली. इथून जवळच असणाऱ्या वैराटगडावर आबानंद महाराजांचा एक मठ आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी बरीचशी विकास कामं केलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वैराटगडावर ज्यावेळेला वीज आली त्याच वेळेला या ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांनाही त्या ठिकाणी वीज दिलेली आहे. मी प्रॉपर जांभुळणे गावचा रहिवासी, परंतु काही कारणास्तव म्हणजे जंगली प्राणी किंवा कुठल्या गोष्टीतनं आम्हाला आता तिथं राहू शकत नाही. भरपूर सुविधा बाकीच्यांना मिळते पण आम्हाला मिळाल्या नाहीत. तिथं आम्ही गुरांचा आणि शेती व्यवसाय करत होतो. शेती व्यवसाय बी पाण्याअभावी आम्ही तिथं काही आता राहू शकत नाही, डेव्हलप काय झालं नाही. जर वन्य प्राण्यांचा भरपूर त्रास होतो, डुकरं म्हणा किंवा आणखीन असे वन्य प्राणी भरपूर आहेत मोरला डोऱ्या, त्यामुळं आम्हाला पिकाची तिथं म्हणजे शाश्वत नाही, एकच पीक निघायचं वर्षातनं, ते बी वन्य प्राण्यामुळे काही मिळत नाही आता पिका काढायत नाही आणि त्याच्यामुळे मग आम्हाला दुसरीकडे स्थायिक व्हायला लागलं. तसं वडिलांचे तर आम्ही म्हणजे वाढवडिलांनी कष्ट केलं तसं आम्ही आतापर्यंत म्हणजे तिथं मला वाटतं ह्या 4-5 वर्षातच नाही ना, तर आतापर्यंत आम्ही स्वतः तिथं स्थायिक होतो. आता घरं वगैरे पडली, लाईट फक्त आहे, पाण्याअभावी पाणी नाही आम्हाला तिथं,
एक तर रस्ता नाही, सगळं जमीन किंवा कुठली गोष्ट काय करायची डोक्यानं सगळं म्हणजे उचलपाच केल्याशिवाय आम्हाला काय तिथं करता येत नव्हतं. अच्छा. तर आता भविष्यात समजा तिथं रस्त्याची वगैरे सोय झाली तर तुम्ही तिथं इथून जाऊन तिथं शेती कराल का? नाही करू शकतो ना, हा. करू शकतो. पण तेवढं तसं जर आम्हाला सुविधा मिळाल्या किंवा काय गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी मिळाल्या तर आम्ही तेवढं ते करू शकतो, पण डेव्हलप व्हायला पाहिजे. माझं नाव बाळासाहेब विष्णू सावंत. आम्ही राहणार जांभुळण्याचे तालुका वाई जिल्हा सातारा. तर शासनानं आज जो जे आमच्यापर्यंत कुठलंच सुविधा पुरवली नाही. शासनानं आमच्यासाठी काय ना काय मदत केली, रस्त्याची, पाण्याची, तर आम्ही ते डेव्हलप करू शकतो. नाही तर रस्ता शेती जरी आम्हाला बदली करून दुसरीकडे दिली, पुनर्वसन केलं आमचं, यातून सुद्धा आमचा म्हणजे फायदा होईल. ही आमची शासनाकडे मागणी आहे आणि शासनाने त्यात लक्ष घालून ते करावं अशी आमची मागणी आहे. मी लग्न करून जांभुळणी गावात आले. माझे सासू सासरेवरती होते. गुरे पाळायचो आम्ही आणि धारा काढून वागजेवाडीला दूध घालायला जायचो. मूळचे आम्ही जांभुळणे गावात, आम्हाला तिथे एवढी प्रॉपर्टी आणि एवढं उत्पादन मिळत होतं की बटाटे, तुमचे रताळू, हे इतर साईड पिके भरपूर आम्ही तिथे हे केले. पण वन्य प्राण्यांच्या त्रासामुळं आम्ही इथं, आणि शाळा बिळा काही नव्हत्या तिथे, त्याच्यामुळं, आणि लोकसंख्या आणि मूळ गाव असून लोकसंख्या कमीनं तिथं डोंगर वस्ती असल्यामुळं आम्हाला सुविधासाठी आम्ही इकडं मसवेला आम्ही जमिनी घेतलेल्या आहे तिथे. म्हणजे वडिलांनी आम्ही खरेदी केलेली आहे तिथे. आणि दुसरं सांगायचं झालं तर हे जे गाव मी मग सांगितलं की हे आमचं बावधन गणात आणि बावधन गटात गाव येतं. ह्या बावधनचे माजी मंत्री मदनरावजी पिसाळे 20 वर्ष आमदार होते, मंत्री होते. त्यानंतर मकरंद पाटील यांचे वडील तात्या म्हणजे लक्ष्मण तात्या पाटील की हेही खासदार होते. हे बरेचसे लोकप्रतिनिधी ह्या जवळच्याच मतदारसंघातले, ह्या परिसरातले. पण ह्या गावाला ठाम असा लोकप्रतिनिधी असल्यामुळं जांभुळणीसाठी आणि त्याचा पाठपुरावा करायला कुठेतरी इथली लोक आम्ही कमी पडलो, खातेदार कमी पडलो असं आम्हाला वाटतं. नाहीतर ही लोक तिथपर्यंत गेले की काम करणार आहेत. आणि कदाचित मकरंद आबांच्या पर्यंत ही गोष्ट गेली तर हे 100% यांचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी करतील अशी मला खात्री वाटते. निश्चितच प्रत्येकाला आपल्या गावचा खूप अभिमान असतो आणि आपल्या गावाचं नाव सांगताना त्याचा ऊर भरून येत असतो. परंतु इथल्या लोकांची जर अवस्था बघितली आपण तर ते स्वतःचं गावाचं नाव सांगायला सुद्धा आता ते कुठल्या गावाचं नाव सांगावं अशी त्यांना एक विचारत पडलेले असणार आहेत की नक्की पूर्णपणे ते विस्थापित झालेले आहेत की स्वतःचं घरदार शेती असून सुद्धा या गावातून त्यांना पूर्णपणे बाजूला जावं लागतं पोटाच्या उपजीविकेसाठी. आणि त्यासाठीच शासनानं या गावाकडं पर्यायानं या जांभुळणे गावाकडं निश्चितपणे लक्ष द्यावं अशी एकूण या चॅनलच्या माध्यमातून मी आपणाला शासनाला विनंती करू इच्छितो. धन्यवाद.